दसरा काही तासांवर येऊन ठेपला असून या निमित्ताने अमळनेरच्या बाजारात झेंडूची फुले विक्रीसाठी दाखल झाली आहेत. अमळनेर शहरात झेंडू 50 ते 60 रुपये किलोग्राम प्रमाणे विक्री सुरू आहे. दसरा उद्या असला तरी आजच ग्राहक फुले घेण्यासाठी गर्दी करत होते. श्री मंगळग्रह मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त 23 ऑक्टोबर रोजी नवचंडी महायाग झाला. 2 सत्रात झालेल्या या महायागात 9 जोडपे सहभागी झाले होते. अतिशय चैतन्य व भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीने हा महायाग झाला. 9 हा मंगळग्रह देवाचा शुभांक मानला जातो. या पार्श्वभूमीवर डॉक्टर शिबी वसिष्ठ, अयज रोडगे पाटील, अरुण वंजिनेरकर, सतीश पाटील, नितीन संजय पाटील, राहुल राजेंद्र पाटील, सुनील ठाकरे, प्रसन्नजीत प्रताप साळी आणि सुनील आत्माराम भोई आदी यात सहभागी झाले. माता मंगळेश्वरी श्री भूमिमातेची प्रतिमेची सजावट करून प्रतिष्ठापित करण्यात आली. सायंकाळी महाआरतीने महायागाचा समारोप झाला. प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, ऋषिकेश कुलकर्णी यांनी निरूपणासह पौरोहित्य केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी नालवर साथसंगत केली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले, एस.एन. पाटील, एस.बी. बाविस्कर, दिलीप बहिरम, अनिल अहिरराव, प्रकाश मेघा, उज्ज्वला शहा, विनोद कदम यांच्यासह मंदिरातील सेवेकरींनी महायाग यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचे उपशिक्षक मदनलाल मूलचंद जैन 34 वर्ष सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. या प्रदीर्घ सेवेच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. द्वितीय भाषा हिंदी सारखा विषय त्यांनी विद्यार्थ्यांना सोपा करून शिकवला. तसेच आपल्या विनोदी स्वभावाने स्टाफमधील लहान मोठ्या प्रत्येक सहकार्याला आपलेसे करण्याची कला त्यांना अवगत होती. त्यामुळेच शाळेतील प्रत्येकाला सेवानिवृत्तीनंतरही त्यांची उणीव शाळेत जाणवते. शहरातील भांडारकर कंपाऊंड येथे जैन परिवार गेल्या 2 दशकापासून वास्तव्यास असून त्यांची दोन्ही मुले निलेश आणि जयेश उच्च विद्याभूषित आहेत. वयाने सेवानिवृत्त झाले असले तरी मदनलाल जैन हे हुन्नरी व्यक्तिमत्व आहे. स्वतःला व्यस्त ठेवतील यात शंका नाही. त्यांचे पुढील आयुष्य सुखी समाधानाचे जावो हीच सदिच्छा. सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर एल.ए. पाटील यांच्या माहितीतील भ्रष्ट, अनैतिक, चोर प्राध्यापक कोण आहेत, गुणवंत प्राध्यापक कोण आहेत, सर्व प्राध्यापक समुदायाबाबत अपशब्द का वापरले याची रीतसर चौकशी समितीमार्फत करून 15 दिवसात याचा अहवाल देण्यात यावा. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रताप महाविद्यालयातील 35 प्राध्यापकांनी लेखी निवेदनाद्वारे प्राचार्य यांच्याकडे तक्रार केली आहे. प्रताप महाविद्यालयाचे सेवानिवृत्त माजी प्राचार्य डॉक्टर एल.ए. पाटील यांनी खाशी मंडळ व सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख व सर्व प्राध्यापकांच्या संबंधी आरोप केले होते. त्या संदर्भात 35 प्राध्यापकांनी आपल्या भावना व्यक्त करीत निवेदन दिले आहे. त्यामुळे आता या सरस्वतीच्या दालनात प्राध्यापकांमध्ये जुंपली आहे. सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर एल.ए. पाटील महाविद्यालयात प्राचार्य यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सतत येत असतात आणि विशिष्ट विभागात काही मोजके मर्जीतील प्राध्यापकांच्या गुप्त बैठका घेऊन प्राध्यापक वर्गात गट तट पाडतात. मर्जीतील प्राध्यापकांना सोबत घेऊन अन्य बहुसंख्य प्राध्यापकांना भडकवण्याचे निरंतर कार्य करतात. याचप्रमाणे सार्वत्रिकरित्या संस्था व सर्व प्राध्यापक समुदायाची बदनामी करतात. असे करताना ते स्वतः प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष व प्राचार्य होते याचे नैतिक भान हरवून बसतात. ते संस्थाचालक व प्राध्यापक वर्गास अनाडी, चोर, अनैतिक, भ्रष्ट संबोधतात. या त्यांच्या सततच्या स्वार्थी, लोकशाही विरोधी व उच्च शिक्षणाच्या विरोधी कृतीमुळे संपूर्ण प्राध्यापक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकारामुळे प्राध्यापक वर्गात असलेले मैत्री व सलोख्याचे संबंध बिघडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्या सर्वस्वी डॉक्टर एल.ए. पाटील व त्यांच्या मर्जीतील काही प्राध्यापक जबाबदार राहतील याची प्रशासनाने गंभीरपणे दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. अमळनेरात बौद्ध समाजातील गुणवंतांचा 7 नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात येणार असून त्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे 77 96 11 28 94 व 92 84 61 50 26 या नंबरवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता 10वी व 12वीच्या वर्गात 70 किंवा 70 पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी, तसेच पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम, व्यावसायिक पदवी मिळवलेले विद्यार्थी, मागील 2 वर्षात नोकरीला लागलेले विद्यार्थी व स्वतःचा व्यवसाय उभा केलेले तरुण अशांचा सन्मान होणार असून त्यांनी आपली नावे वरील क्रमांकावर पाठवावी. 7 नोव्हेंबर हा दिवस बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो.
आयुध निर्माणी वरणगाव मार्फत CSR फंड अंतर्गत जिल्ह्यातील क्षय रुग्णांपैकी 50 क्षय रुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले. अजय कुमार सिंग, महेश शिंदे, डॉक्टर देवेंद्र जायभाये, आधार संस्थेच्या भारती पाटील उपस्थित होते. क्षयरोग रुग्णांना 6 महिन्यांसाठी दत्तक घेतल्याबद्दल डॉक्टर देवेंद्र जायभाये यांनी अजय कुमार सिंग यांचे आभार मानले. जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. जिम्नॅस्टिक स्पर्धेत अंडर 17 मध्ये यश अरुण महाजन याने प्रथम स्थान प्राप्त केले, तर 7वीचा विद्यार्थी कुणाल दीपक पाटील याने अंडर 14 मध्ये रजत पदकाची कमाई केली. तसेच आट्यापाट्या स्पर्धेत अंडर 14 मध्ये 7वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर द्वितीय स्थान प्राप्त केले. अंडर 14 मध्ये जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत खुशाल नितीन उपासनी याने प्रथम, तर पियुष अमर सोनार याने तृतीय स्थान प्राप्त केले. तसेच मल्लखांब स्पर्धेत ललित प्रशांत पाटील याने 5वे स्थान प्राप्त केले. स्केटिंग स्पर्धेत दत्तात्रय नितीन शिंगाने, सुनील पाटील यांनी यश संपादन केले. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सॅम व प्राचार्य प्रेरणा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. नवीन मराठी शाळेत नवदुर्गा उपक्रमाअंतर्गत महिषासूर वधाचा जिवंत देखावा साजरा करण्यात आला. 9व्या माळेच्या दिवशी 4थीच्या विद्यार्थ्यांनी हा देखावा सादर केला. नवीन मराठी शाळेच्या मुलींनी नवदुर्गेची 9 रूपांची माहिती आपल्या देखाव्यातून सादर केली व त्यानंतर दांडिया गरबा स्पर्धा ही घेण्यात आली. मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जळगाव जिल्हा कुस्ती निवड चाचणी जिल्ह्यातील 20 पैलवानांची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या निवड चाचणी स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ही निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष राजीव देशमुख यावेळी उपस्थित होते. गादी आखाड्याचे पूजन बाजार समिती सभापती अशोक पाटील व माती आखाड्याचे पूजन मंगळग्रह संस्थांचे अध्यक्ष दिगंबर महाले यांनी केले. यावेळी अक्षय अग्रवाल, समाधान धनगर, सुनील वाघ हजर होते. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते विजयी पैलवानांचा पदक देऊन सत्कार करण्यात आला. माती गट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे: मोहसिन मुल्ला, संदीप कंखरे, राज वाकोडे, अनिल पवार, समाधान पाटील, धनंजय सरोदे, समाधान पाटील, अजिंक्य माळी, प्रवीण बच्छाव, गोपाल जानी, तर गादी गटासाठी यशवंत बोरसे, यश अरुण मराठे, सुमित पाटील, कल्पेश पाटील, वैभव सोनवणे, शेख नासिर याकूब, योगेश बैरागी, हितेश पाटील, राजेंद्र भोई, भावेश पाटील यांची निवड झाली आहे. स्पर्धेत 200 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय पाटील, शब्बीर पैलवान, संजय भिला पाटील, मुक्तार खाटीक, भरत पवार, हरीश शेळके यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन SP वाघ यांनी, तर आभार सुनील देशमुख यांनी मानले. आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीस डायबिटीस असल्यास ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण डायबिटीस हे स्लो पॉयझन असते, त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. डायबिटीज जर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर 100% गुणकारी आयुर्वेदिक आणि रामबाण औषध म्हणजेच ऋषिकेश आयुर्वेदाचे औषध. सदर औषध घेतल्यास एकाच महिन्यात साखर 140 mg% राहते, नॉर्मल होते आणि ती कायमस्वरूपी 140च्या पुढे जात नाही. तसेच लघवीमधील साखर देखील नॉर्मल राहते. औषधांची किंमत फक्त 5300. यात तुम्हाला 90 दिवसांचे औषध मिळेल. औषधांसाठी 9607 305863 या नंबरवर अवश्य संपर्क साधा. आपले नाव, पत्ता व्हॉट्सअप करा. औषध 4 दिवसात तुम्हाला घरपोच कुरिअरने मिळेल. गरजूंनी लाभ घ्या. औषध घेतल्यानंतर काही दिवसातच तुमच्या गोळ्या आणि इन्सुलिन कमी होऊन बंद होतील यात शंका ती नाही.